असा प्रश्न आहे की एकतर आता हा आधी तुझ्याबद्दलचा प्रश्न आहे की तुझी आई तुझ्याबरोबर नेहमी असते, ती तुझ्या खंबीरपणे पाठीशी असते आणि आता पण इथे आहे. तर सतत एकत्र असताना काम करताना तुमचं नातं कसं आहे? मला असं वाटतं की एक पॉइंट होता जिकडे मी तिची मुलगी आणि ती माझी आई होतो आणि आता आम्ही मैत्रिणी झालोत आणि आता स्टेज अशी आहे की ती माझी मुलगी आणि मी तिची आई झाली आहे. आणि मला असं वाटतं इथे उपस्थित प्रत्येक मुलगी जी आहे या गोष्टीची हामी देऊ शकेल. कारण मला कळलंच नाही या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर कधी माझी आई माझी प्रोटेक्टर झाली, मला समजून घेणारी झाली, माझी मैत्रीण झाली. आणि म्हणून मला तुम्ही पाहाल तर मला खूप मैत्रिणी नाही आहेत, एक हीच आहे, बस संपला विषय. इकडे फुल स्टॉप येतो माहितीये का. तर मला असं वाटतं या दोन स्त्रिया आहेत माझ्या आयुष्यातल्या, मग सोना आहे, माझी मम्मा आहे. बापरे, म्हणजे माझ्यामधलं जे मॅस्क्युलिन एनर्जी आहे ती सगळी त्या दोघी कम्प्लीट बॅलन्स आउट करतात. म्हणून त्या दोघी अत्यंत शांत असतात. माझी आणि मम्मीची प्रचंड भांडणंही होतात, पण ठीक आहे, आता काय करायचं, ती मला सोडून कुठे जाऊ शकत नाही आणि मी तर सोडणारच नाही असं मी तिला सांगितलंय. म्हणजे एवढं की तिने दुसरी मुलगी जी आहे तिची तिला असं वाटतं की ती दत्तक घेतलेली आहे. सो मी तिला कम्प्लीट काबीज केलं आहे. आणि माझ्या आयुष्यात जर का जसं हर्षदाताई पण म्हणाली की विदाऊट स्ट्रेच मार्क्स आणि विदाऊट 9 महिन्याचं पेन तिला सोना अशी मुलगी झाली. आणि मला कळलंच नाही की कधी मला सनायाच्या रूपात माझं पहिलं मूल मिळालं आणि आय एम एक्स्ट्रीमली प्रोटेक्टिव्ह अबाउट हर. तिच्या आणि माझे एक साधारण लेट नाईट कॉल्स वगैरे चालतात ज्याच्याबद्दल विजय आणि सोनालीला काहीच माहीत नव्हतं इतकी वर्ष, आणि आज त्यांना माहीत झालं. आणि आपण सगळेच काम करतो, पण मला असं वाटतं की जेव्हा आपल्या लोकांचा असा चित्रपट किंवा आपल्या जवळच्या लोकांचा, मैत्रिणींचा, आपल्या मुलीचा असं आपण काहीतरी चित्रपट बघतो ना, तेव्हा असं वाटतं की बापरे, हे काय होतं आपल्याबरोबर, एक कम्प्लीट नवीन फिलिंग असते. सो माझ्या आणि माझ्या आईचं, कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, नातं चांगलंच आहे. पण मला असं वाटतं ह्या दोन स्त्रिया माझ्या आयुष्यात आहेत म्हणून मी माझ्या मम्मीला जास्त चांगलं समजू शकते. कुठे आहेत ना, ती आता जवळपास आता इकडून निघून जाईल. सो पण आय थिंक ह्या 3 स्त्रियांनी मला, आणि माझ्या ऑफकोर्स बहिणींनी, आणि माझी आता नीस जी आहे नुरवी, या सगळ्या स्त्रियांना मी बघते ना, बापरे, आय वुडंट गिव्ह देम फॉर एनिथिंग ऑर एनीबडी. आय फील हे माझं विश्व आहे. खूपच मस्त. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी, यांच्या मैत्रीसाठी. आणि मला असं वाटतं की आई पण हे खूप अत्यंत जबाबदारीची गोष्ट असते आणि त्याचबरोबर खूप अवघड असा जॉब आहे तो, अवघड अशी भूमिका आहे ती. त्यामुळे तिच्या बरोबरीने असंख्य लोक असलेच पाहिजेत तुम्हाला कुठेतरी मदत करायला, तेव्हा त्याला पूर्णत्व येतं त्या नात्यांना. आणि हीच कुठेतरी कहाणी आपण या चित्रपटातनं बघणार.